ऑगस्ट 2023 जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी एक उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 ला या उपोषणाच्या आंदोलनावर सरकारचा लाठीचार्ज होतो आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र आचरण ढवळून जातो आणि तिथून एका नावाची राज्यभर चर्चा सुरू होते, मनोज जरांगे पाटील. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2023 ला पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू होतं. हजारो लोक गावात जमतात, त्यामुळे सरकारवर दबाव वाढू लागतो आणि सरकार आंदोलनाच्या जागेवर येतं, काही आश्वासनं देतं आणि पुन्हा आंदोलन स्थगित होतं. त्यानंतर जानेवारी 2024 चा दिवस, अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं ऐतिहासिक मोर्चा निघतो. लाखो मराठ्यांच्या भावना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होतात. मोर्चा मुंबईच्या वाशीपर्यंत पोहोचतो आणि तिथंच सरकारांकडून आश्वासनांचा पुन्हा पाडा वाचला जातो आणि तिथंच ते आंदोलन स्थगित होतं. मात्र हा संघर्ष इथेच थांबत नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा उपोषण, पुन्हा आंदोलन सुरू होतं. त्यानंतर जुलै आणि सप्टेंबर 2024 दरम्यान आझाद मैदानात सरकारभोवती मुदती, इशारे आणि आंदोलकांची मालिका सुरूच ठेवण्यात येते. त्यावेळेस पुन्हा येतात आश्वासनं, आश्वासनं अन आश्वासनं. आणि आता मे 2026 अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हात तापलेल्या जमिनीवर मनोज जरांगे उपोषणाला बसलेले दिसून येत आहेत. चेहऱ्यावर थकवा आहे, पण मागण्यांवर ठाम भूमिका आहे. हजारो समर्थक पुन्हा एकदा त्यांच्या भोवती आहेत आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा अंतरवालीकडे लागलंय. पण इथे देखील प्रश्न तोच आहे. इतकी उपोषणं, इतकी आंदोलनं, इतके मोर्चे आणि इतकी आश्वासनं मिळूनही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अपेक्षित यश का मिळत नाहीये? मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे अडकतोय आणि सरकार खरंच वेळ मारून नेत आहे का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जर कोणता विषय सगळ्यात जास्त चर्चेत राहिला असेल तर तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न. हा प्रश्न केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो लाखो तरुणांच्या भविष्याशी, शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षांशी, राज्याच्या राजकारणाशी जोडला गेलेला आहे. आणि या संपूर्ण आंदोलनाचा चेहरा म्हणून एक नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरू झालेलं त्यांचं आंदोलन आज महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं ठरलंय. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील भर उन्हात अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या मार्फत मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जरांगे त्यांच्या उन्हातल्या उपोषणावर ठाम राहिले आणि आज ते उपोषणाला बसलेले आपल्याला दिसून आले. पण मंडळी, या उपोषणांवरून अनेकांना प्रश्न पडतोय की इतक्या वेळा उपोषण करूनही, लाखो लोक रस्त्यावर उतरूनही आणि सरकारवर दबाव निर्माण करूनही मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य का पूर्ण होत नाहीत? प्रत्येक वेळी आंदोलनाचा मोठा उद्रेक होतो, त्यावर सरकार चर्चा करतं, आश्वासनं दिली जातात, तर काही निर्णय जाहीर देखील होतात, पण काही महिन्यांनी हे आंदोलन पुन्हा का उभं राहतं? मग या सगळ्या परिस्थितीत नेमकं चुकतंय कुठं? सरकार मनोज जरांगे यांना गाफील ठेवतंय का, की या प्रश्नामागे राजकारणापेक्षाही मोठ्या अशा कायदेशीर आणि सामाजिक अडचणी आहेत? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आतापर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या संपूर्ण संघर्षाकडे पाहावं लागेल. म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा समाजांपैकी एक मानला जातो. राज्याच्या राजकारणापासून सहकार क्षेत्रापर्यंत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत मराठा समाजाचा प्रभाव हा मोठा राहिलाय. पण दुसरीकडे समाजातील मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं वास्तव्य आहे. शेतीवरचं वाढतं संकट, त्यात कमी होत जाणारं उत्पन्न, लेकरा बाळांचं शिक्षण आणि त्यानंतर नोकरीमधील वाढती स्पर्धा यामुळे आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झालेली आपण बघितली. त्यामुळेच गेल्या काही वर्षात त्या आंदोलनाने मोठं रूप घेतलं. मनोज जरांगे यांचा उदय याच काळात झाला. सुरुवातीला त्यांचं नाव राज्यभर फारसं परिचित नव्हतं, पण त्यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणांनी आणि विशेषतः पोलीस लाठीमारानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आणि अंतरवाली सराटी हे गाव आंदोलनाचं केंद्र बनलं. त्यामुळे लाखो मराठा समाज तिथं जमा होऊ लागला. त्यानंतर राज्यभर सभा, मोर्चे, बैठका सुरू झाल्या. त्यावेळेस मनोज जरांगे यांनी एकाच मागणीवर भर दिला की मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्या आणि ओबीसी आरक्षणाचा मराठा समाजाला देखील लाभ मिळू द्या. कारण त्यांच्या मते अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये मराठी आणि कुणबी यांचं नातं स्पष्ट दिसतं. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळावं आणि त्याचा लाभ मराठा समाजाला व्हावा, इतकीच त्यांची मागणी होती. सरकारनेही या मागणीकडे दुर्लक्ष केलं नाही. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या, जुन्या नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं. त्यावेळेस लाखो नोंदी सापडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. त्यासोबत अनेकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. पण याच ठिकाणी संघर्षाचा दुसरा टप्पा सुरू झाला,
कारण मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की ही प्रक्रिया खूप स्लो आहे. सरकार कागदोपत्री काम दाखवतंय खरं, पण प्रत्यक्ष लाभ समाजापर्यंत पोहोचतच नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळी सरकारनं दिलेली आश्वासनं अपुरी ठरतायत अशी भावना आंदोलनकर्त्यांमध्ये निर्माण झाली. आणि मग प्रश्न पडू लागला की जरांगेंच्या उपोषणाला आंदोलनाला यश का मिळत नाहीये. या मुद्द्यावर राजकीय विश्लेषकांच्या मते यामागचं पहिलं कारण म्हणजे आरक्षणाबाबत असणारे कायदेशीर अडथळे. मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त राज्य सरकारच्या इच्छेवर अवलंबून नाही, तर भारताच्या राज्यघटनेत आरक्षणासाठी विशिष्ट निकष आहेत. यापूर्वी मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आलेला होता, पण तो न्यायालयात टिकला नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं तो रद्द केला. त्यामुळे आता कोणताही निर्णय घेताना सरकारला 1000 वेळा विचार करावा लागतो. कारण एखादा निर्णय राजकीय दृष्ट्या लोकप्रिय असला तरी तो न्यायालयात टिकेलच याची खात्री नसते. आणि सरकारलाही माहित आहे की आज एखादा निर्णय घेऊन उद्या तो कोर्टात रद्द झाला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे सरकारची गती आणि आंदोलनकर्त्यांची अपेक्षा यामध्ये मोठी तफावत निर्माण होती आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी समाजाचा विरोध. मंडळी, मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहे. पण राज्यातील अनेक ओबीसी संघटनांना भीती आहे की मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला तर सध्याच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे सरकार समोर अत्यंत कठीण परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यात एका बाजूला मराठा समाजाचा प्रचंड दबाव आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा देखील विरोध आहे. सरकारने याबाबत कोणत्याही एका बाजूचा निर्णय घेतल्यावर दुसऱ्या बाजूची नाराजी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रश्न फक्त आरक्षणाचा न राहता सामाजिक समतोलाचा बनलाय. त्यामुळे सरकारला ठोस भूमिका घेणं जड जाते हे वारंवार माध्यमांमध्ये दिसून येत आहे. त्यासोबत तिसरं कारण म्हणजे आंदोलनाची दिशा आणि मागण्यांमधील विविधता. आतापर्यंत मनोज जरांगे यांची एकच भूमिका राहिलेली दिसून येते, पण मराठा समाजातील सर्वच संघटना त्याच भूमिकेवर आहेत असं नाही. काही जण सरसकट कुणबीकरणाची मागणी करतायत तर काही स्वतंत्र आरक्षणाची मागणी करतायत, तर काहींना घटना दुरुस्तीचा मार्ग योग्य वाटतोय आणि काही जण आर्थिक निकषांवर आधारित उपाय सुचवतायत. त्यामुळे सरकारला चर्चेदरम्यान एक स्पष्ट आणि सगळ्यांना मान्य असेल असा तोडगा शोधणं कठीण जाते. म्हणून आंदोलन मोठं असलं तरी त्यामध्ये अनेक मतप्रवाह आहेत आणि याचाच परिणाम निर्णय प्रक्रियेवर होताना आपल्याला कळून येतोय. त्यानंतर चौथं कारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. सरकार बदलली, मुख्यमंत्री बदलले, पक्ष फुटले, आघाड्या बदलल्या, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र तसाच राहिला. प्रत्येक सरकारनं हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे समित्या स्थापन झाल्या, अहवाल झाले, चर्चा झाल्या, पण अंतिम निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत खूप वेळ गेला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये अशी भावना निर्माण झाली की सरकार बदलतायत पण प्रश्न मात्र कायम राहतोय. त्यामुळे मनोज जरांगे वारंवार याच मुद्द्यावर सरकारवर टीका करतायत. त्यांच्या मते प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासन दिलं जातं, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि काही काळानंतर पुन्हा तोच संघर्ष सुरू करावा लागतो. त्यानंतर पाचवं आणि सगळ्यात गुंतागुंतीचं कारण म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅझेटचं प्रकरण. म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटमध्ये काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मनोज जरांगे यांची मागणी अशी आहे की या गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्यावी आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा. मात्र नेमकी अडचण इथेच निर्माण होते, कारण भारतीय राज्यघटनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निरीक्षणांनुसार केवळ ऐतिहासिक गॅझेटमधील उल्लेख हा ओबीसी आरक्षणासाठी पुरेसा आधार ठरत नाही. संबंधित व्यक्तीच्या वंशावळीचा, कुटुंबांच्या नोंदीचा आणि प्रत्यक्ष पुराव्यांचा संबंध सिद्ध करावा लागतो. त्यात दुसरी मोठी अडचण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे समान समाज असल्याचं मान्य केलेलं नाहीये. त्यामुळे सरकारलाही सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं कायदेशीर दृष्ट्या धोकादायक वाटतंय. म्हणून हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे ऐतिहासिक संदर्भ म्हणून महत्वाचे जरी असले तरी त्यांची अंमलबजावणी कशी करायची, त्यामध्ये कोण पात्र ठरणार आणि हा निर्णय न्यायालयात टिकणार का, यावर अजूनही कायदेशीर मतभेद आहेत. त्यामुळेच नोंदी सापडूनही मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग अजून पूर्णपणे मोकळा झालेला नाहीये. पण याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांचं उपोषण महत्वाचं ठरत आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं अनेकदा वेळ घेतली, आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात अपेक्षित काम झालेलं नाही. म्हणूनच त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. दुसरीकडे सरकारचा दावा आहे की नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे, लाखो नोंदी सापडल्या आहेत आणि प्रक्रिया पुढे चालू आहे. त्यामुळे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सरकारच्या या आश्वासनांवरून आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो की सरकार खरंच मनोज जरांगे यांना या बाबतीत गाफील ठेवतंय का? या प्रश्नाचं सरळ उत्तर देणं कठीण आहे, कारण जरांगे यांच्या आरोपांमध्ये त्यांना जाणवलेला अनुभव आहे, तर सरकारच्या बाजूने कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचं वास्तव आहे. तर काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे
की सरकारला हा प्रश्न सोडवायची इच्छा असू शकते, पण त्यासाठी लागणारी कायदेशीर चौकट आणि सामाजिक सहमती निर्माण करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सरकार काही पावलं उचलतं, पण आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अंतिम निकालांपर्यंत गोष्टी पोहोचत नाहीत. म्हणजे आज अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात बसलेले मनोज जरांगे पाटील हे केवळ एका व्यक्तीचं प्रतीक नाही आहेत, तर ते त्या लाखो मराठा तरुणांच्या अपेक्षांचं प्रतीक आहेत, ज्यांना शिक्षण, नोकरी आणि स्पर्धेच्या जगात अधिक संधी हव्या आहेत. पण त्याच वेळी हा प्रश्न लाखो ओबीसी कुटुंबांच्या चिंतेशीही जोडलेला आहे. म्हणूनच हा संघर्ष केवळ सरकार विरुद्ध आंदोलन असा नाही, तर हा संघर्ष कायदा, समाज, राजकारण आणि अपेक्षा यांच्या संगमावर उभा आहे. म्हणूनच अनेक उपोषणं, लाखो लोकांचे मोर्चे, सरकारसोबतच्या अनेक बैठका आणि असंख्य आश्वासनांनंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेला नाही आहे. आणि जोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या टिकणारा, सामाजिकदृष्ट्या स्वीकारला गेलेला असा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. बाकी मंडळी, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतंय? त्यासोबत सरकार यावेळेस काय भूमिका घेईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.